साबुदाणा चकल्या बनवायच्या. हॅलो हाय नमस्कार, मी काजल तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आता रात्रीचे वाजले 10:30 आणि ताई आणि मी हे साबुदाणा भिजू घालतोय. साबुदाण्याचे आणि बटाट्याच्या चकल्या आणि बटाट्याचे वेफर्स असं बनवायचा उद्याचा प्लॅन आहे. साबुदाणा साबुदाणा मी घरात भिजू घालायला आली आणि ताई बाहेर बटाट्याचे चिप्स बनवायला सुरुवात केली. म्हणजे अर्धे झाले साबुदाण्याचे चिप्स. त्यानंतर आता मी इथं साबुदाणा भिजवते. साबुदाणा भिजल्यानंतर बटाट्याचे चिप्स बनवून झाल्यानंतर त्यांना रात्रभर भिजत ठेवायचं आहे आणि मग उद्याचा प्लॅन आहे त्यांना बनवायचा आहे. ताईच्या इथे जागा आहे, पटांगणात पलंग आहे, म्हणून ताई म्हटली तू बनवून घेऊन जा. मी बनवले ते पण घेऊन जा, पापड वगैरे. आणि आता साबुदाण्याच्या चकल्या, साबुदाणा बटाट्याच्या चकल्या आणि बटाट्याचे चिप्स, बटाट्याचे वेफर्स पण बनवायचे उद्याचा हा विचार. साबुदाणा बटाट्याच्या चकल्या आणि बटाट्याचे वेफर्स असा दोघं पण वस्तू बनवायचे. ताई म्हणाली की इथं पटांगण आहे, पलंग आहे, तू एकटी घरात करत राहशील, त्याच्यापेक्षा तू बनवून घे. आणि माझ्याकडे जास्त मोठे मोठे भांडे पण नाही, त्यासाठी हा 1 किलो साबुदाणा भिजू घातला आहे. मी 1 किलो साबुदाणा भिजू घातला आहे, 2.5 किलो त्यासाठी बटाटे घेतले. आणि ताई बाहेर बटाटे सोलून दिले मी. ताई त्याचे चिप्स बनवते आहे, बटाट्याचे चिप्स आणि साबुदाणा बटाट्याच्या चकल्या असं दोन्ही बनवायचे आम्हाला उद्या. तर आज रात्रीचे वाजले आता 10 10:30 आणि मी साबुदाणा भिजू घालते, अर्धे बटाटे सोलून दिले. ताई आता त्यांना किसती आहे, चिप्स बनवते त्यांचे. मग त्यांना फिटकरीच्या पाण्यात रात्रभर ठेवून देऊ आणि उद्या सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून पटकन दीदी आम्ही तिघं साबुदाण्याच्या आणि दवाखान्यात जायचं होतं. तिथून येतानाच आम्ही घेऊन आले. साबुदाणा घरात भिजू घातला मी. इथं ताईला बटाटे सोलून देते आणि ताई चिप्स त्याचे काढते. मी दाजी, मम्मी, पप्पा आम्ही सर्वजण बसलेलो होतो तिथंच. सर्वांसोबत बोलत पटापट 5 किलोचे चिप्स बनवून झाले. आता ते ताई त्यात फिटकरीच्या पाण्यात टाकून ठेवते. इथं पप्पा बसलेले. बनाने बैठे मैं ससुराल में खाली गए, जो सोमवार के दिन जाने हैं तो इसलिए आज रात को ही पूरा काम हम कर दे। वो कैसे चटनी बना रहे चिपना है, कोई बोल देना। अब मैं कुछ नहीं बोलना चाहता. बनवून देते आहे, चकल्या बनवून देते. काकी आहे ना माझी बहीण, इंदोरला आहे ना, एकटी बनवेन ना. इथं कसं माझी मुलगी आहे, मी आहे, माझी आई आहे, आम्ही मदतीला आहे, तिच्या बनवून जाईन ना, म्हणून तिला मी आता चिप्स बनवून देते आहे आणि चकल्या बनवते साबुदाण्याच्या. आणि तिने पापड बनवले तिच्या घरी, बाकीचे मी माझे पापड देणार. काय करते, बनवून देते चकल्या बनवून. जसा जसा टप चिप्सचा टप भरत गेला तसं तसं त्यात पाणी होतच गेलं. आम्ही म्हणून म्हटलं चल मी बनवून देते, नाही तर मी बनवते तिला देते नाही. आता सकाळी 5 वाजता उठून बाहेरचं पाणी लावावं लागतं ताईला. पाणी लावून सगळं ताईने चिप्स चांगले 4-5 पाण्यात धुवून घेतले. त्यानंतर मी पण मम्मीच्या इथून आंघोळ वगैरे करून आली. ताईने साड्या धुवून म्हणजे भिजू घालून याच्यात टाकलं. इथं चिप्ससाठी पाणी ठेवलं आहे, बघा किती पांढरे शुभ्र दिसत आहे चिप्स. त्यानंतर हा साबुदाणा पण रात्रभर चांगला भिजला होता चकल्यांसाठी. हे बटाटे पण ताईने शिजवून घेतले होते माझ्या जाण्याच्या अगोदर. 4-5 पाण्यात चिप्स पण धुवून झाले होते आणि हे पाणी चिप्स शिजवण्यासाठी ठेवलं होतं गरम करायला. चिप्स धुवून चांगले पाण्यातून निथरून त्याचा स्टार्च चांगला निघून जातो. मग त्याला पाण्यात टाकून घेतले आणि शिजवून घेतले. असा चिप्स फाडून बघवायचा कागदासारखा, तो फाटला की समजायचं आपले चिप्स झाले. ही टीप आहे चिप्स शिजले हे ओळखण्याची. अगोदर पहिली बॅच शिजवून घेतली चिप्सची, मग नंतर ताईने दुसरे चिप्स टाकले शिजवायला. इथं ताई दुसरे चिप्स टाकत होती, तोवर पहिले शिजवलेली बॅच मी आणि दीदी बाहेर टाकायला लागले. दीदीने आणि मीनी आणि ताईने आम्ही तिघींनी मिळून सर्व चिप्स
व्यवस्थित टाकून घेतले बाहेर उन्हात. दुसरी बॅच पण ताईने टाकली, नमक टाकलं. त्यानंतर आणखी तिसरी बॅच पण आम्हाला आणून दिली. मी आणि दीदी बाहेर टाकत होते चिप्स. दीदी पण आम्हाला चिप्स टाकू लागतील. आणखी आम्हाला चकल्या बनवायच्या आहे. चिप्स मुलं आमचे अंघोळ पांघोळ करून ठेवत आहे. तडाख्याचं पडलं होतं, चांगलंच चहा पैकी पाणी ऊन झालं. लागत होतं. थोडे ताईने टाकले, मग दीदी आणि मीनी टाकले, नम्रतानी आणि मीनी. त्यानंतर ताई घरात गेली साबुदाण्याच्या चकल्यांची तयारी करायला. बटाटे वगैरे सोलून दिले मी आणि दीदीने. आणि मग ताई त्या बटाट्यांना चांगलं एकजीव करून घेते, म्हणजे चांगलं मॅश करून घेते. बघा तिसरी बॅच पण आणून दिली ताईने. यांचं पण चाललं होतं इथं, मी पण टाकू लागतो. मग तो पण थोडे 2-4 टाकले आणि वापस गेला खेळायला. हे बघा ताईने चांगले बटाट्याच्या चकल्यांसाठी, साबुदाण्याच्या चकल्यासाठी बटाटे चांगले मॅश करून घेतले या मॅशरनी. त्यात एकही गाठ राहिली नाही पाहिजे. आणि त्यानंतर या लाल मिरच्या मिक्सरमध्ये थोड्या दरदऱ्या वाटून घेतल्या. साबुदाण्याच्या चकल्यामध्ये लाल मिरची, नमक एवढंच टाकलं होतं बस. आता पाणी गरम झालं आहे, त्या पाण्यात ताई साबुदाणा टाकते आहे. साबुदाणा थोडा ट्रान्सफर झाल्यानंतर त्यात नमक आणि लाल मिरची, पाणी गरम झालंय. वाटलेली लाल मिरची टाकली ताईने. लाल मिरची टाकल्यामुळे खूप ठसका उडत होता. लाल मिरची टाकून घेतल्यानंतर, नमक टाकून घेतल्यानंतर त्याला थोडा वेळ झाकून ठेवलं ट्रान्सपोर्ट होईपर्यंत. बघा 2-3 चम्मच त्यात लाल मिरची टाकली आणि नमक टाकलं. नमकाची क्लिपच राहून गेली, काय माहीत कुठं गेली. त्यानंतर चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्याला 10 मिनटासाठी व्यवस्थित असं झाकून भापून घेतलं. साबुदाणा ट्रान्सफर झाल्यानंतर समजायचा की साबुदाणा शिजला. साबुदाणा शिजूस तर ताईने मग इथं तिचे साचे काढले चकल्यांचे. ताईकडे हे साचे पण आहे पितलाचे, दरवर्षी बनवते ना ती सर्व काही वालवणाचे पदार्थ. मग ताईकडे सर्व वस्तू आहे, पलंग पण आहे आणि या सर्व वस्तू पण आहे. आता तेच साचे काढले ताईने, बोलत होती अगोदर धुवून आणते. तोपर्यंत साबुदाणा पण शिजला आणि मग त्यात मॅश केलेले बटाटे टाकून दिले सर्व. बघा किती छान मॅश केलेले ताईने. असं तर किसून घेतलं पाहिजे, पण अर्धे किसले आणि अर्धे चांगले मॅश करून घेतले. बटाटे पण चांगले शिजले पाहिजे आणि साबुदाणा पण. तर काय आपण जेव्हा साबुदाण्याच्या चकल्या तळतो ना, तेव्हा त्या दाताखाली अशा साबुदाणा असा दबला नाही जात, चांगला शिजवलेला असला तर. नाहीतर तो कच्चाच लागतो मग चकल्यांमध्ये. आता साबुदाण्यामध्ये मॅश केलेला बटाटा पण चांगला व्यवस्थित टाकून घेतला आणि खूप त्याला मिक्स करून घेतलं, एकजीव करून घेतलं. तोपर्यंत इथं हे साचे पण धुवून सुकवायला ठेवले होते. आणखी साबुदाणा आणि बटाटा चांगला मिक्स करून एकजीव करून त्याला आणखी 5-7 मिनटासाठी झाकून ठेवलं. साबुदाणा कसं झाला समजा, असं उभं राहिला ना साबुदाणा शिजला हे कसं समजायचं, जर आपलं उलटणं साबुदाण्यात आता पूर्ण सरळ उभं राहिलं तर समजायचं की साबुदाणा शिजला असं ताई म्हणत होती. त्यानंतर ताईने पन्नी तेलाच्या ज्या पिशव्या असताना त्यात भरून दिला आणि साचे पण भरून दिले. त्यानंतर मी आणि दीदी टाकायला लागले, पण मला काय गोल आकार त्याचा जमत नव्हता. दीदी टाकत होती, मला हसत होती की मावशी तुम्हाला येत नाही आहे. आणि इथं मग ताई म्हणाली की मी टाकते, तू भरून दे. मग दीदीने आणि ताईने सर्व चकल्या टाकल्या आणि मी नुसतं त्यांना भरून दिलं. मी बनवतच नाही ना, मग मला नाही येत, ताई नेहमी बनवते, ताईला येतं. त्यामुळे ताईने आणि दीदीने सर्व चकल्या टाकल्या. बघा दीदीने किती छान चकल्या टाकल्या माझ्या. दीदी खूप हुशार आहे आमची अशी पण कामात. बघा थोडं त्या वाकडा तिकडे दिसते ना, त्या मी टाकल्या आणि त्या व्यवस्थित दिसते ना, ज्या त्या दीदीनी आणि मोठ्या ताईने टाकल्या. अशा प्रकारे चिप्स आणि साबुदाण्याचे चकला दोघं पण आमचे बनून झालेले आहे. 10 वाजेपर्यंत 10:30 वाजेपर्यंत हे सर्व उरकून गेलं होतं. सकाळी लवकर लागल्यामुळे सकाळी ताई पण 5 वाजता उठली, लवकर लागली. आणि त्यानंतर मी पण लवकर उठून आंघोळ वगैरे चहा पाणी घेऊन इथं ताईकडे आली टाकायला. चिप्स पण छान बनले होते, पांढरे शुभ्र, आणि चकल्या पण खूप छान बनल्या आमचे चिप्स. या चिप्स सर्व टाकून झाले.
थकली बिचारी माझी ताई माझ्यासाठी चकल्या चिप्स बनवता रात्री पण 11:30 वाजेपर्यंत आम्ही चिप्स वगैरे किसत होतो. थकली ताई आता बसली. थकले बाई मग थकली ताई. दीदीनी पण करू लागले आम्हाला नम्रताने. ती चिप्स टाकू लागली मला आणि ताई साबुदाण्याच्या चकल्याचं करत होते आतमध्ये तयारी. केलं पटापट, दोघं तिघांनी मिळून तो होऊन गेला. वाळवण्याच्या पदार्थाला जेवढं जण असतं तेवढं जण चांगलं असं पटापट होतं. नाहीतर दरवर्षी मी माझी दिदीच बनवते. आता मागच्या वेळेस तरी पण मी मला सोनात चकल्या बनवून लावली होती. आता माझ्या चकल्या बनवल्या तर त्या पण मी तळून दाखवते तुम्हाला. काजला पण खूप आवडते म्हणून बनवलेलं आहे ना तुम्ही? तर अशा प्रकारे बनले आमचे चिप्स, साबुदाण्याच्या चकल्या ताईने बनवल्या. ताईचं हे मैदान आहे ना, ताईची खूप मज्जा आहे. हे 2 मैदान आहे ना ताईचं, तर ताईची मज्जा आहे. ताई सर्व काही याच्यावर बनवते. हे दोघी पलंग घेऊन ठेवलेले आहे. त्यानंतर तिथं आणखी पाटी टाकली, साबुदाण्याच्या चकल्या टाकल्या तिथं. अशा प्रकारे चिप्स ताईचीच मेहनत आहे सर्वात जास्त. नेहमी चकल्या सर्व टाकून झाल्यानंतर ताईने माझ्या जाण्याच्या अगोदर ज्या चकल्या चिप्स बनवले ते तलून म्हटले की तुम्हाला पण खावडती. खूप छान बनवले ते ताईने. नमक वगैरे पण व्यवस्थित होतं त्यात. तुझ्याच्या आधी मी बनवले जे चिप्स ताईने जेवढं बनवलं ना मी आता बनवल्या होत्या तळल्यानं त्या पण खूप छान बनल्या होत्या. अशाच बनवल्या होत्या ताईने. ताई सांगत होती. कशी वाटली तुम्हाला ताईची साबुदाणा चकल्याची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. हे माझ्या जाण्याच्या अगोदर बनवलं होतं ताईने. कसा वाटला ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक करायला विसरू नका बरं का.